नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राजकारणामध्ये मी ज्यावेळेस नगरमध्ये आमची राष्ट्रवादी पक्षाची बैठक चालू होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं होतं की राहुरी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल. तर त्यावेळेस त्यांना मी तेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच. म्हणजे वेळ काळ सगळ्या गोष्टी ठरवत असते. त्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणी अण्णांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली. राजकारणामध्ये काही एक ठराविक गोष्टी वेळेनुसारच समाजासमोर आणणं गरजेचं असतं. पण आज ही निवडणूक खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा म्हणून अशी ही निवडणूक अण्णांच्या भोवती ती निवडणूक फिरणार आहे. आणि गोविंद अण्णांच्या बाबत जर पाहिलं तर एक समाजासाठी तळमळ असणाऱ्या कार्यकर्ते, राजकारण करत असताना, समाजकार्य करत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आले. त्यांच्या मुलीला तर जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर एका हत्याकांडात तिला अडकवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला, सत्तेचा गैरवापर केला, पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्या मुलीला तिच्या गुन्हा दाखल केला आणि 6 वर्ष तिला बाहेर फिरावं लागलं. नंतरच्या कालखंडामध्ये वर्षभर, कमीत कमी वर्षभर जेलमध्ये तिला जावं लागलं. नंतरच्या कालखंडामध्ये अण्णाला सुद्धा काही गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जाणीवपूर्वक केलं, पण तरी पण समाजाची नाळ कधी या कुटुंबाने तोडली नाही. अनेक अडचणी आल्या, घरगुती स्वरूपात सुद्धा, आर्थिक असो, सगळ्या अडचणीला तोंड देत आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम करणारा हा परिवार आहे. त्यामुळे या परिवाराच्या पाठीशी निश्चित सर्वसामान्य जनता राहील, हा मला खात्री आणि विश्वास आहे. शेवट जो कार्यकर्ता समाजासाठी 24 तास काम करतो आणि अनेक संकट आल्यानंतर सुद्धा न डगमगता तेवढ्याच ताकदीने समाजामध्ये राहतो आणि समाजाला मदत करण्याचं काम करतो, अशा कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, न्याय भेटला पाहिजे. ह्या भावनेतून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिंदुत्व कुठलंय काय आम्हाला माहीत नाही, पण आमचं हिंदुत्व ते एक स्पष्ट ठरलेलं आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. म्हणजे आम्ही कायम सांगत असतो की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होता, तो छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा, त्या राजाचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. त्यामुळे त्या हिंदुत्वाची कास धरून आम्ही समाजकार्य करतो. पण आम्हाला जातीभेद करणारं, समाजामध्ये दंगली उफाळणारं हिंदुत्व आम्हाला आजही मान्य नाही, उद्या पण नसणार. पण सगळ्या गोष्टी होतील, पण तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीचा रिझल्ट हा भल्यांना धक्कादायक असेल, हे या ठिकाणी मी अधोरेखित करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.